खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत माजवताना जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांची कारवाई. माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 22/1/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार 377 प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार 2544 मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की एक इसम बेथेलनगर शरणपूर परिसरात हातात कोयता घेऊन परिसरातील लोकांना धमकावून दहशत पसरवत आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 109 प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार 367 प्रदीप मस्ते, पोलीस हवालदार 377 प्रशांत मरकड, पोलीस हवालदार 1883 विशाल काठे, पोलीस हवालदार 1900 विशाल देवरे, पोलीस हवालदार 1894 मिलिंद सिंग परदेशी, पोलीस हवालदार 900 संदीप भांड, पोलीस अंमलदार 2544 मुक्तार शेख, महिला पोलीस अंमलदार 2623 अनुजा एल्वे, चालक हवाल पोलीस हवालदार 1316 नजीम खान पठाण अशांनी बेथेलनगर शरणपूर परिसरात सापळा लावून आडोशाला थांबून पाहिले असता तेथे एक इसम हातात धारदार कोयता घेऊन मी या परिसरातील भाई आहे असे मोठमोठ्याने ओरडून परिसरातील लोकांना धमकावून त्यांच्या मागे धावून सदर परिसरात दहशत निर्माण करत होता. तेव्हा पोलीस स्टाफने त्यास घेराव घालून त्याच्या हातातील कोयत्यासह शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य नामदेव लष्करे, वय वर्ष 22, राहणार हनुमानवाडी, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत एकूण 500 रुपये किमतीचा एक कोयता हस्तगत करण्यात आला. आरोपितास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता तो सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील गुन्हे रजिस्टर नंबर 346/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 62 भारतीय हत्यार कायदा कलम 325, 425 सह फौजदार सु का कलम 7 सह म पो का कलम 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने वरील गुन्हा उघडकीस आला आहे. सदरच्या इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 351(3), 351 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपितास पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी, उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मस्ते, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेशी, नजीम खान पठाण, रोहिदास लिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, धनंजय शिंदे, रवींद्र आढाव, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे, राम बर्डे, विलास चारोस्कर, मनीषा सरोदे अशांनी केली आहे.